वेलकम आणि नमस्कार सर्वांना. मी राजकुमार बांदल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत बेसिकचे तिन्ही पार्ट कंप्लीट केलेले आहेत. आता हे जे 3 पार्ट आहेत, ह्या तिन्ही पार्टची रिव्हिजन होणारा आजचा आपला टॉपिक आहे. आता टॉपिकचं नाव तर तुम्हाला माहिती आहे. आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1. आता हे जे आपण खूप सारे पार्ट केले ते का केले ते तुम्हाला पुढे समजेलच, ठीक आहे. पण आता हे लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं एक काम करायचं तुम्ही, की तुमचं जे वर्कबुक आहे ते जवळ घेऊन बसायचं आहे आणि मी ज्या वेळेस सांगेन की लिहून घ्या त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ स्टॉप करायचा आणि काय करायचं तेवढं लिहून घ्यायचं, ठीक आहे. दुसरी गोष्ट, मी ज्यावेळेस इथं लाईव्ह लेक्चरमध्ये किंवा आता बोलताना ज्यावेळेस मी क्वेश्चन विचारणार आहे त्यावेळेस तुम्ही मनातली मनात उत्तर द्या. कारण तुम्ही जर इंटरॅक्ट झाले माझ्याबरोबर तर तुम्हाला त्याचा 100% फायदा आहे. त्यामुळे एवढ्या 2 गोष्टी तुम्ही काय करा, फॉलो करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल, ठीक आहे. तर आपला आजचा जो टॉपिक आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1 किंवा त्यालाच एक नाव दिले कॉन्कर्ड 1, ह्याला आपण काय करू, सुरुवात करू, ठीक आहे. तर बघा आपलं इथं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट किंवा कॉन्कर्ड पार्ट 1. आता हा जो टॉपिक आहे ना ह्याला आपण का नाव दिलेलं आहे आणि ह्याला आपण थोडंसं काय करू, डिकोड करू. बघा सब्जेक्ट म्हणजे आपलं बेसिक नंबर 1 आहे. कोणतं रे, आपले 8 सब्जेक्ट आहेत. कोणते, आय, वी, ही, शी, इट, यू आणि दे, प्लस नाऊन जे येतं ते पण आपले सब्जेक्ट म्हणून येतं. त्यानंतरून बघा पुढं वर्ब आहे. वर्ब म्हणलं की आपलं काय आहे, ऑक्झिलरी वर्ब आहे आणि लेक्सिकल वर्ब आहे, म्हणजेच हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब, ठीक आहे. मग हेल्पिंग वर्बचं तुम्हाला माहिती आहे, प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी, मार्जिनल ऑक्झिलरी. लेक्सिकल वर्बचं, मेन वर्बचं तुम्हाला माहिती आहे, स्ट्रॉंग वर्ब आणि वीक वर्ब, ठीक आहे. बरं, आता या 2 गोष्टी तर क्लिअर झाल्या. सब्जेक्ट म्हणजे काय क्लिअर झालं, वर्ब म्हणजे पण क्लिअर झालं. आणि ह्यांच्यामधलं ॲग्रीमेंट बघायचं. काय बघायचं, ॲग्रीमेंट किंवा त्याला एक नाव दिलं आहे कॉन्कर्ड. आता ॲग्रीमेंट म्हणजे काय आहे, तर तुम्ही एक कोणतंही सेंटेन्स घ्या, ठीक आहे. एक सेंटेन्स घेतलं कोणतंही, हे जे सेंटेन्स आहे ह्या सेंटेन्समध्ये आपला सब्जेक्ट जसा असतो की नाही तसंच वर्ब असतं, किंवा आपलं वर्ब जसं आहे ना तसंच आपला सब्जेक्ट असतो. आता जास्त करून काय, तर आपण सब्जेक्टला जास्त व्हॅल्यू देऊया. जसा सब्जेक्ट आहे तसंच आपलं काय असणार आहे, वर्ब असणार आहे. म्हणजेच सब्जेक्टनुसारच, सब्जेक्टचा जसा रूल असेल किंवा सब्जेक्ट जसं असणार आहे तसं आपलं वर्ब राहतं. म्हणून ह्याला आपण नाव काय दिलेलं आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असं नाव दिलेलं आहे, कळालं. किंवा त्याला आपण काय म्हणायचं, कॉन्कर्ड म्हणायचं. काय म्हणायचं, कॉन्कर्ड. मग आता ह्यासाठी तुम्ही काय करायचं, तर अगोदर जे तुमचं 12 वर्ष तुम्ही जे काही इंग्लिश ग्रामर शिकलेलं ना ह्याच्यामध्ये तुम्ही काय करायचे, उगच नियम पाठ करायचे, की असे नियम राहायचे की कर्त्याची जर का तृतीय पुरुषी कर्ता असेल, ही, शी, इट असेल तर क्रियापदाला एस किंवा ES लावावा. तर हे असले नियम आपल्याला पाठ करायचे नाही आहेत. कारण आपली ही जी बॅच आहे हिच्यामध्ये आपण नियम कोणताही शिकवणार नाही आहेत. आपण शिकवणार काय येतं, तो जो नियम आहे ना तो कसा बनला हे आपण शिकवणार होतं. आणि आपल्याला माहिती आहे की नियम कसा बनला हे जर का तुम्हाला येत आहे तर नियम लक्षात ठेवायची गरजच काय नाही आहे ना. म्हणून आपल्याला नियम कोणताही पाठ करायचा नाही या पूर्ण बॅचमध्ये, ठीक आहे. आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे, ह्याच्यावरूनच तुम्हाला तुमचे लहानपणीचे जे 2 सेंटेन्स आहेत, ठीक आहे. मी एक पेज ॲड करतो बरं का याच्यामध्ये, 1 मिनिट. लहानपणीचे तुमचे जे 2 सेंटेन्स आहेत 12 वर्षापर्यंत, कोणते रे, राम इट्स ए मँगो, राम इट्स ए मँगो. आणि दुसरं शी राईट्स ए लेटर, शी राईट्स ए लेटर. हे 2 सेंटेन्स येतं. आता तुम्ही वर्कबुकमध्ये हे 2 सेंटेन्स लिहायचे नाही तर त्याचं कारण माहिती आहे का, हे आता हे जुन्या पद्धतीत सेंटेन्स झाले, असे परीक्षेला विचारले जात नाहीत आणि ते लिहायचे पण नाही आहेत, बस झाला, ठीक आहे. कारण तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला वाटणार आहे तेच ग्रामर आहे, तसले काही 5 हे सेंटेन्स लिहायचे नाहीत आपल्याला, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, हे 2 सेंटेन्स आपल्याला चेक करायचे तर, आणि तुमचा जो रूल आहे काय आहे की ही असेल, शी असेल किंवा इट असेल तर आपला हे जर का आपण मराठीतून लिहूत बरं का, हे जर कर्ता म्हणून आले मराठीतून लिहितो बरं का, आपल्याला लिहायचं नाही आहे, तुम्ही हे काहीच लिहायचं नाही आहे, म्हणून आले तर आपलं जे क्रियापद आहे, क्रियापद म्हणजे वर्ब बरं का, क्रियापदाला एस किंवा ES लावावा किंवा जोडावा, हा असला नियम पाठ केलेला आहे तुम्ही. आता हा नियम जो आहे ना तो आपल्याला पाठ करायचा अजिबात नाही आहे. हा नियम बरोबर आहे ॲक्च्युली, पण हा नियम वगैरे आपल्याला काही पाठ करायचा नाही आहे. हा नियम कसा तयार झाला ते आपल्याला काय करायचं आहे, या सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1 मध्ये आपल्याला शिकायचं आहे, ठीक आहे. मग आता आपल्या टॉपिकचं नावच आहे सब्जेक्ट आणि वर्ब, म्हणजेच आपण फक्त आणि फक्त
आजच्या लेक्चरमध्ये दोघांबद्दलच बोलणार, एक म्हणजे आपला सब्जेक्ट आणि दुसरं म्हणजे आपलं वर्ब. ठीक आहे. मग आता ह्या दोघांमधलं ॲग्रीमेंट कसं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला बघा वर्कबुकमध्ये सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1 किंवा कॉन्कर्ड 1 आणि त्याच्या खाली 4-5 ओळी जागा शिल्लक दिलेल्या आहेत. ठीक आहे. ह्या जागेपाशी तुम्ही काय लिहायचं आहे मी सांगतो. मी इथं लिहितो एकदा, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 1 किंवा ह्याला नाव काय आहे कॉन्कर्ड 1 असं नाव दिलेलं आहे. आणि इथे 4-5 ओळी जागा. आता ह्या 4-5 ओळी जागेमध्ये काय लिहायचं आहे ते सांगतो मी. पूर्ण माझं लिहायचं झाल्याशिवाय तुम्ही लिहू नका. इथं काय आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे आपला सब्जेक्ट आणि वर्ब ह्यांच्यामधलं आपल्याला ॲग्रीमेंट बघायचं आहे. काय ॲग्रीमेंट? सिम्पल आहे बघा. काय ॲग्रीमेंट आहे, जर आपला सब्जेक्ट सिंग्युलर, आपला सब्जेक्ट सिंग्युलर तर आपलं जे वर्ब आहे वर्ब पण कसं येणार सिंग्युलर. काय येणार सिंग्युलर येते. कळालं. आणि दुसरं काय आहे, जर आपला सब्जेक्ट जो आहे हा सब्जेक्ट आपला प्लुरल आहे. काय प्लुरल आहे तर आपलं जे वर्ब आहे वर्ब हे कसं येतं रे प्लुरल. वर्ब कसं येणार प्लुरल येते. ठीक आहे. येतं ना. आता आपण बेसिकचं लेक्चर बघितलं आहे. बेसिकच्या लेक्चरमध्ये काय बघितलेलं आहे, आपला आय आहे, त्यानंतरून आपला ही आहे, शी आहे, त्यानंतर इट आहे आणि एक यू आहे. काय यू. हे 5 जण जे येतं ते आपले कसे येतं सिंग्युलर येतं. कसं येतं सिंग्युलर. आणि आपला वी आहे, दे आहे, त्यानंतर दुसरा यू आहे, हे कसे येतं प्लुरल येतं. कसे येतं प्लुरल येतं. ठीक आहे. पण आपला हा जो यू आहे ना हा यू जरी सिंग्युलर असला तरी त्याच्याबरोबर वर्ब कसं वापरलं पाहिजे प्लुरल वापरलं पाहिजे. कसं वापरलं पाहिजे प्लुरल. त्यामुळे मी काय करतो ह्याला कट करत नाही असाच ठेवतो. पण तुम्हाला ज्यावेळेस मी पुढे सोडवणार आहे त्यावेळेस सांगतो. ठीक आहे. मग आता काय बघा लक्षात कसं ठेवायचं आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आपलं पार्ट 1 काय आहे की आपला सब्जेक्ट वर्बला काय म्हणतोय भाऊ तू सिंगल आहे तर मी पण सिंगल आहे. ठीक आहे. आणि सब्जेक्ट दुसरं सेंटेन्स काय बोलतोय आपल्या वर्बला, तुला जोडी आहे तर मला पण जोडी आहे. म्हणजेच सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण सिंग्युलर येईल आणि सब्जेक्ट जोडीच आहे म्हणजे प्लुरल आहे. सब्जेक्ट प्लुरल आहे तर वर्ब पण कसं आलं पाहिजे प्लुरल आलं पाहिजे. हा साधी सिंपल अशी आपली काही कॉन्सेप्ट आहे. काय कॉन्सेप्ट आहे की जर का आपला सब्जेक्ट सिंगल आहे तर वर्ब पण सिंगलच येणार. आणि जर का आपला सब्जेक्ट जोडीने म्हणजेच काय प्लुरल आहे तर आपलं वर्ब पण कसं येणार प्लुरल येणार. ठीक आहे. म्हणजे क्लिअर आहे. आणि म्हणून जर सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब सिंग्युलरच येतं आणि जर सब्जेक्ट प्लुरल तर वर्ब पण कसं येतं प्लुरल येतं. बघा ना सिंपल आहे. सिंगल पोरं नॉर्मली फिरायला जातात आणि ज्यांचे लग्न झाले ते जोडीने फिरायला जातात. सो तू प्लुरल आहे बाबा, वर्ब म्हणते तू प्लुरल आहे तर मी पण प्लुरल होतो बाबा. वर्ब म्हणतो तू सिंगल आहे तर मी पण सिंगल आहे. ठीक आहे. मग हे लक्षात ठेवा, जर सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण आपलं सिंग्युलर आणि जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब पण आपण कसं घ्यायचं प्लुरल घ्यायचं. आता हे आपल्या 8 सब्जेक्ट आपल्याला माहिती येतं. हे 8 सब्जेक्टपैकी हे सिंग्युलर येतं पण त्याला काही एक्सेप्शन येतं. ते एक्सेप्शन आपल्याला शिकायचं येतं आणि हे 3 आपले काय येतं 100% प्लुरल येतं. त्यानंतर आपलं जे नाऊन आहे ना नाऊन हे नाऊन पण कसं येतं सिंग्युलर येतं आणि आपलं जे नाऊन आहे ते नाऊन प्लुरल म्हणून पण येतं. ठीक आहे. कारण नाऊन पण सब्जेक्ट म्हणून येतं ना. ठीक आहे. मग आता तुम्ही काय करायचं आहे, ती जी मोकळी जागा आहे ह्या मोकळी जागेवरती तुम्ही हे लिहून घ्यायचं मस्तपैकी तेवढ्यात बसन हे. ठीक आहे. चलो आता मग हे पुढचं मी सोडतो. आता फक्त पेन वगैरे ठेवून द्या आणि इकडे लक्ष द्या. काय सांगितलं आहे सब्जेक्ट सिंगल तर वर्ब पण कसं पाहिजे सिंगल पाहिजे. मग बघा आपला आयपासून सुरुवात आहे. आय आपला सिंग्युलर आहे. ओके आय आहे ना. मग याच्याबरोबर बघा आय सिंग्युलर आहे तर वर्ब पण सिंग्युलर पाहिजे. मग आय बरोबर काय येणार आहे रे एम. कारण एम आपला कसा आहे सिंग्युलर आहे. आता वर्बचं सिंग्युलर प्लुरल ज्यांनी लेक्चर 3 बघितलं नसेल त्यांनी परत बघून घ्या म्हणजे तुम्हाला हे लेक्चर समजेल. आणि ह्या 3 लेक्चरची रिव्हिजन ह्या लेक्चरमध्ये होणार आहे बरं का. बरं आय सिंग्युलर आहे तर एम पण आपला काय आला आहे सिंग्युलर आला आहे. त्यानंतरून आय जो आहे आपला आय सिंग्युलर त्यामुळे याच्याबरोबर काय येणार आहे वॉज पण येणार आहे. वॉज आपला सिंग्युलर आहे. आता ही तर खरी मजा आहे. आय आपला सिंग्युलर आहे तर ह्याच्याबरोबर इज मात्र येणार नाही. आपला जो आय आहे ना याच्याबरोबर इज कधीच येत नाही. तुम्ही कोणतंही पुस्तक घ्या तिथं असं सेंटेन्स ऐकले का आय इज बॉय असं ऐकले का नाही. कारण आय बरोबर फक्त ॲम
हेच हेल्पिंग वर्ब येतं किंवा मेन वर्ब म्हणून येतं ते. आय बरोबर ॲमच येणार, दुसरं इज किंवा आर येणार नाही. आय बरोबर वॉज येतं, आय बरोबर विअर पण येतं, पण ते कंडिशनल सेंटेन्समध्ये येतं, ते पुढं आपण डिस्कस करू डिटेलमध्ये. मग आता लक्षात काय ठेवायचं, आय बरोबर इथं काय येणार आहे, डू येणार आहे. आता काही जण म्हणते सर थांबा तुमचं चुकतंय, माझं चुकत नाही आहे. तर आय सिंग्युलर आहे पण डू आपला कसा आहे, प्लुरल आहे. डू कसा आहे आपला, प्लुरल आहे. पण हा काय आहे, आय याला काय मी सांगितलं नाही एक्सेप्शन आहे, हा अपवाद आहे. म्हणजे आय बरोबर डू येतो, आय डज असं कधी येत नाही, आय डूच येणार, कळालं. म्हणून लक्षात ठेवा ते. आता आय जो आहे आपला तो सिंग्युलर आहे, तरी पण याच्याबरोबर हॅव आपला जो प्लुरल आहे तो येतो. आय हॅव असं येतं, आय हॅज असं कधी येत नाही, लक्षात ठेवा. आय इज कधी येत नाही, आय आर कधी येत नाही, आय हॅज नाही येत, आय डज नाही येत, लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतरून आपले जे कॉमन होतं, आय आपला सिंग्युलर असला तरी कॉमनला काही घेणे देणे नसतं, कारण कॉमन हे सिंग्युलर पण असतात आणि प्लुरल पण असतात. मग डीड आपला कॉमन येणार आहे. आता त्यानंतरून आय आपला सिंग्युलर आहे, तर इथं आपला काय येणार आहे, हॅड, कारण हॅड आपला कसा आहे, कॉमन आहे. त्यानंतरून आपला आय सिंग्युलर आहे, ठीक आहे. तर याच्याबरोबर आपला काय येणार आहे, ऑल मॉडल ऑक्झिलरी येणार. काय येणार, ऑल मॉडल ऑक्झिलरी, कारण ऑल मॉडल ऑक्झिलरी आपले कसे तर कॉमनच ना. मग आपण एक्झाम्पल घेऊ ती एक, आय विल येणार का, कारण आय आपला सिंग्युलर असला तरी विल आपला कसा आहे, कॉमन आहे. मग ऑल मॉडल ऑक्झिलरी, मग त्याच्यामध्ये शाल, शूड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ऑट टू, नीड टू, यूज टू, डिअर टू, हॅव टू, हॅड टू, हॅज टू, हे सगळे आपले मॉडल ऑक्झिलरी येणार. मी तिथं लिहित नाही आहे, पण तिथं ऑल एम ए म्हणल्यावर समजून घ्या. एम ए म्हणजेच काय, मॉडल ऑक्झिलरी. इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपले मेन वर्बला सुरुवात करू. आपला आय सिंग्युलर आहे, तर याच्याबरोबर आपला V5 यायला पाहिजे, कारण V5 आपला सिंग्युलर एक नाही. पण आय बरोबर V5 कधीच येत नाही. आय बरोबर नेहमी आणि नेहमी V1च येतो, जरी V1 प्लुरल असेल तरी पण. आय ईट असं येणार, आय ईट्स कधीच येणार नाही, कारण हे काय एक्सेप्शन आहे. मग इथं एक्झाम्पल घेतलं मी, आय गो घेतलं, काय घेतलं, आय गो. आय सिंग्युलर आहे पण गो आपला काय आहे रे, प्लुरल आहे. आय गोच घेतलं तर तो झाला एरर, काय झाला, एरर, ठीक आहे. त्यानंतरून आपला V2 तर काय आपल्याला माहिती आहे कॉमन आहे, त्यामुळे काय येणार आहे, आय सिंग्युलर आहे, तर इथं आपला V2 पण येतो, म्हणून आय प्लेड येणार, कारण V2 सगळ्यांबरोबरच येतो. हा सिंग्युलर आहे, हा कॉमन सगळ्यांबरोबर येतो. आता आय बरोबर H3 मधला पण फक्त कोण येणार रे, हॅव V3 येणार. मग आय सिंग्युलर आहे तर इथं हॅव V3 येणार, कारण हॅव आपला प्लुरल आहे तर हॅव V3 येणार. त्यानंतरून आपला आय जो आहे ह्याच्याबरोबर आय सिंग्युलर आहे, हा प्लुरल जरी असला तरी इथं हॅड V3 येणार, कारण हॅड आपला कॉमन आहे ना, म्हणून हॅड V3 पण काय येतं, कॉमन येतं. आता राहिलं V4चं, आय आपला सिंग्युलर आहे तर इथं काय येणार आहे रे, आय ॲम गोईंग असं येणार आहे, कारण ॲम आपला कसा आहे, सिंग्युलर आहे, आणि आय आपला सिंग्युलर आहे तर ह्याच्याबरोबर आय वॉज गोईंग पण येणार, कारण वॉज आपला कसा आहे, सिंग्युलर, आणि आय आपला सिंग्युलर आहे. तर हां, आय एम गोईंग झाला, वॉज गोईंग झाला, म्हणजे संपलं ना, दुसरं काय नाही म्हणून, ठीक आहे. हे कळालं का. मग आता इथं ब्रॅकेटमध्ये लिहितो बघा, आपला आय बरोबर तुम्ही इज घेतलं तर एरर झाला, आय बरोबर तुम्ही हॅज घेतला तर एरर झाला. त्यानंतरून आय बरोबर तुम्ही जर का V5 घेतला, V5 म्हणजे राईट्स घेतला, म्हणजे कोणताही V5 तर जमणार नाही. हे काय येतं, याला अपवाद येतं. आणखीन एक राहिलं ना, आय बरोबर डज आपण घेऊ शकत नाहीत, म्हणून हे येत नाहीत, हे आय बरोबर येणार नाहीत. असा सेंटेन्स बघितलं आहे कधी, आय हॅज, आय इज, आय राईट्स असं येतं का, आय राईट येतं, आय डज असं कधी येत नाही, आय डू येतं. क्लिअर झालं. मग या आय या सब्जेक्टचं क्लिअर झालं का तुमचं. हे आयचं सब्जेक्ट आणि वर्ब ह्यांच्यामधलं रिलेशन आहे. आता आपला वी, ठीक आहे. आता वीबद्दल ह्याला थोडंसं मी काय करतो, वरती घेतो, मला थोडीशी जागा कमी पडते. वर्कबुकमध्ये भरपूर जागा आहे, तेवढी जागा पुरेल तुम्हाला. वी आपला प्लुरल आहे. मग बघा आता सब्जेक्ट प्लुरल आहे तर वर्ब पण कसं पाहिजे सांगा, प्लुरल. हा जोडीने फिरायला जातोय तर वर्ब पण कसं जाणार आहे, जोडीने जाणार आहे. म्हणून इथं मी वीला ना व्हाईट कलरने लिहितो. वी आपला प्लुरल आहे तर इथं ॲम इज आर पैकी ॲम तर फक्त आय बरोबर येतो. लक्षात ठेवा, आपला जो ॲम आहे ना तो फक्त एकाच सब्जेक्ट बरोबर येतो आणि ते म्हणजे आपला आय. बाकीच्या कोणत्याही सब्जेक्ट बरोबर ॲम येत नाही. इज सिंग्युलर आहे त्यामुळे इज नाही जमणार. मग इथं काय असणार आहे, वी आर असणार आहे, कारण आर आपला कसा आहे, प्लुरल आहे. त्यानंतर इथं वी वॉज नाही येणार, वी वर येणार, कारण वर आपला वियर म्हणजेच वर हा आपला प्लुरल आहे.
मग हे बघा, हा तू जोडीने तर मी पण जोडीने हां. त्यानंतर वी आपला हॅव येणार आहे, कारण हॅव आपला कसा आहे रे, प्लुरल आहे. त्यानंतर आपला वी जो आहे, वी बरोबर आपला डू येणार आहे, कारण डू आपला कसा आहे, प्लुरल आहे. आणि वी बरोबर आपला डीड येणार आहे, कारण डीड आपला कसा आहे, कॉमन आहे. आणि वी बरोबर आपला हॅड येणार आहे, कारण हॅड आपला कसा आहे रे, कॉमन आहे. ठीक आहे, हे कॉमनचा विषय संपला. मग आता वी आपला आहे, वी बरोबर वी प्लुरल आहे, तर ह्याच्याबरोबर काय येणार, ऑल एम ए येणार. काय येणार, ऑल एम ए, म्हणजे सर्व मॉडल ऑक्झिलरी येणार. म्हणजेच इथं वी शाल येणार, म्हणजे कोणताही मॉडल ऑक्झिलरी. ठीक आहे, मग हे करेक्ट आहे. आता मेन वर्बचं बघू. वी आपला कसा आहे रे, प्लुरल आहे, तर ह्याच्याबरोबर कोण आला पाहिजे, V1 आला पाहिजे, कारण V1 आपला कसा आहे, प्लुरल आहे. म्हणून इथं काय येणार आहे, वी प्लुरल, तर वी ईट असं येणार आहे, हे V1 आहे. त्यानंतर वी आपला प्लुरल आहे, तर ह्याच्याबरोबर V2 येणार, कारण V2 आपला कसा आहे, कॉमन आहे. म्हणून इथं काय येणार आहे, वी प्लेड. काय येणार आहे, वी प्लेड. आणि प्लेड आपला काय आहे रे, V2 आहे. काय आहे, V2. ठीक आहे. आता त्यानंतर पुढचा आपला वी बघा, वी आपला प्लुरल आहे, सो त्याच्याबरोबर काय येणार आहे, आपला हॅव V3 येणार आहे. त्याचं कारण आपला हॅव कसा आहे, प्लुरल आहे. वी आपला प्लुरल आहे, तर याच्याबरोबर हॅड V3 पण येणार आहे, कारण हॅड आपला कसा आहे, कॉमन आहे. वी आपला प्लुरल आहे, तर याच्याबरोबर काय येणार आहे, आर गोईंग येणार आहे, कारण आर आपला प्लुरल आहे ना. आणि वी आपला प्लुरल आहे, तर याच्याबरोबर वर गोईंग पण येणार आहे, वर गोईंग पण येईल. ठीक आहे. मग हे आय आणि वीचं झालं. याला मी थोडंसं झूम आऊट करतो, म्हणजे तुम्हाला लिहायला सोपं जाईल. हां, मग हे आय आणि वी ह्या दोघांमधलं सब्जेक्ट आणि वर्ब ह्यांच्यामधलं ॲग्रीमेंट जे ते क्लिअर झालेले. मी जसं लिहिलेलं आहे एक्झॅक्टली तसंच तुम्ही लिहायचं आहे, पण आत्ताच लिहू नका. मी सगळं लिहिल्यानंतरून तुम्ही लिहा मस्तपैकी. ठीक आहे. हे यस काढतोय, पी काढतोय, याचा अर्थ माहिती आहे ना. यस म्हणजे सिंग्युलर आणि पी म्हणजे काय, आपलं प्लुरल आहे. क्लिअर आहे. चलो आता नेक्स्ट बघूत आपण. ही, तर ही बघा, आपला ही सिंग्युलर आहे, राईट. मग आता हा सिंगल आहे, तर वर्ब पण कसं पाहिजे, आपलं सिंगल पाहिजे ना, म्हणजे सिंग्युलर पाहिजे. मग इथं काय येणार आहे, आपला ही सिंग्युलर आहे, तर इथं काय पाहिजे रे, इज पाहिजे, कारण इज आपला सिंग्युलर आहे. आणि एमचा विषय सांगितलेला आहे. एम फक्त आणि फक्त कुणाबरोबर येतो, आय बरोबर येतो, म्हणून एमचा विषय सोडून द्या. यानंतरून ही आपला सिंग्युलर आहे, तर इथं काय पाहिजे, वज पाहिजे, कारण वज आपलं सिंग्युलर आहे. ही आपला सिंग्युलर आहे, तर इथं आपला डज पाहिजे, कारण डज आपला कसा आहे, सिंग्युलर आहे. ही आपला सिंग्युलर आहे, तर ही बरोबर आपला हॅज पाहिजे, कारण हॅज आपला कसा आहे, सिंग्युलर आहे. ही आपला सिंग्युलर आहे, तर ही बरोबर आपला डीड पाहिजे, कारण डीड आपला कसा आहे, कॉमन आहे. आणि ही आपला सिंग्युलर आहे, तर ह्याच्याबरोबर आपला हॅड पाहिजे, कारण हॅड आपला कसा आहे, कॉमन, आणि कॉमन हे सगळ्यांबरोबर असतात. त्यानंतर ही आपला काय आहे, सिंग्युलर आहे, तर याच्याबरोबर ऑल एम ए येणार. काय येणार, ऑल एम ए येणार, म्हणजेच ही विल येणार. ही विल हे काय एक्झॅक्ट बरोबर आहे. बाकी सगळे एम ए मी लिहित नाही. त्यानंतर आता मेन वर्ब घेऊ. ही आपला सिंग्युलर आहे, तर याच्याबरोबर V5च आला पाहिजे. काय आला पाहिजे, V5, कारण V5 आपला सिंग्युलर आहे ना, म्हणजेच ही राईट्स असं आलं पाहिजे. ही राईट्स ही सिंग्युलर आहे, तर इथं राईट्स पण आपलं काय आहे, V5, म्हणजेच काय आहे, सिंग्युलर आहे. आता V5 म्हणजे यसला, ज्या वर्बला यस किंवा ES असतो ते सिंग्युलर असते बरं का. ते नाऊनचे आणि वर्बचे रूल जे येतं ते वेगवेगळे येतं. त्यासाठी बेसिक नंबर 3चं लेक्चर व्यवस्थित बघा. आणि ज्यांनी बेसिक नंबर 3चं लेक्चर न बघता डायरेक्ट सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1ला सुरू केलं आहे ना, त्यांनी व्हिडिओ स्टॉप करा आणि परत एकदा ते बेसिक 3चं व्हिडिओ नीट बघा. ठीक आहे. झालं, V5चा संपला का रे विषय. आता ही जो आहे आपला ही सिंग्युलर आहे, तर ह्याच्याबरोबर V2 येणार आहे, कारण V2 कॉमनच आहे. म्हणून इथं ही सिंग्युलर आहे, तर इथं आपला प्लेड येणार आहे, कारण प्लेड आपला कसा आहे, कॉमन आहे. आता ही बरोबर आपला हॅज V3 येणार आहे, कारण हॅज आपला सिंग्युलर आहे, तर हॅज V3 पण सिंग्युलर. ही बरोबर आपला ही सिंग्युलर आहे, तर इथं आपला कोण पाहिजे, इथं आपला पाहिजे हॅड V3, कारण हॅड V3 आपला कसा आहे, कॉमन आहे. त्यानंतर ही आपला सिंग्युलर आहे, तर इथं बरोबर इज टेकिंग पाहिजे, कारण इज आपला सिंग्युलर आहे, तर इज टेकिंग पण सिंग्युलर येणार. आणि ही सिंग्युलर आहे, तर इथं वॉज गोईंग पाहिजे, कारण वॉज आपला कसा आहे, सिंग्युलर आहे. ठीक आहे. मग हे झालं हीच सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. ही बरोबर V1 येणार नाही. काय येणार नाही रे, V बरोबर V1. त्याचं कारण असं आहे की ही सिंग्युलर आहे आणि V1 आपला कसा आहे, प्लुरल आहे.
हे दोघांमधलं रिलेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचं. हे जरी समजलं ना तुम्हाला बोलायला यायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. आता शी सेम आहे, ही आणि सी दोघांचं सेम आहे, इटचं पण सेमच आहे. शी आपला सिंग्युलर आहे तर आपलं इथं शी बरोबर काय येणार आहे, इजच येणार आहे. शी इज असं येणार आहे. शी आपला सिंग्युलर आहे तर इथं बघा इथं वॉज येणार आहे, वॉज पण आपला काय आहे सिंग्युलर आहे. शी आपला सिंग्युलर आहे तर ह्याच्याबरोबर डज येणार आहे कारण डज आपला कसा आहे सिंग्युलर आहे. इथं शी आपला सिंग्युलर आहे तर इथं हॅज येणार आहे, हॅव येणार नाही कारण हॅव आपला कसा आहे प्लुरल आहे आणि हॅज आपला सिंग्युलर आहे. शी आपला सिंग्युलर आहे तर याच्याबरोबर डीड येणार आहे कारण डीड आपला कसा आहे कॉमन आहे. शी आपला सिंग्युलर आहे तर याच्याबरोबर आपला हॅड येणार आहे कारण हॅड आपला कसा आहे कॉमन आहे. शी आपला सिंग्युलर आहे तर याच्याबरोबर ऑल एम ए येणार होतं, ऑल एम ए येणार आहे कारण मॉडल ऑक्झिलरी कशा होतं कॉमन होतं. मग इथं मी लिहितो शी विल तर हे सेंटेन्स बरोबर, सी सिंग्युलर विल काय आहे कॉमन. त्यानंतरून आपला शी सिंग्युलर आहे तर याच्याबरोबर आपला कोण येणार आहे V5 येणार आहे. कोण येणार आहे V5. V1 येणार नाही का कारण V1 प्लुरल आहे, V5 आपला सिंग्युलर आहे. त्यानंतर बघा मग शी टेक्स येणार, काय येणार आहे टेक्स कारण टेक्स आपलं V5 आहे, हे सिंग्युलर तर हे V5. त्यानंतर आपला शी आहे त्याच्याबरोबर हॅज टेकन येणार आहे कारण हॅज आपला सिंग्युलर आहे तर इथं शी पण सिंग्युलर आहे. त्यानंतरून शी बरोबर आपला हॅड टेकन पण येणार कारण हॅड टेकन हे कसं आहे कॉमन आहे आणि कॉमन शी बरोबर येतं. त्यानंतर शी बरोबर इज मेकिंग येणार आहे का कारण इज मेकिंग सिंग्युलर आहे तर सी सिंग्युलर आहे म्हणून इज मेकिंग सिंग्युलर आहे. आणि शी वॉज गोईंग येणार का कारण वॉज गोईंग सिंग्युलर आहे आणि शी पण कसं आहे सिंग्युलर. ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात ही आणि शी हिचं जसं आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट तसंच शीचं पण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे, काहीच फरक नाही आहे. इटचं पण सेम टू सेम तसंच सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट येणार आहे. मग इट आपला सिंग्युलर आहे तर इथं काय येणार आहे इट सिंग्युलर म्हणून इथं काय येणार इज. इज आपला सिंग्युलर आहे म्हणून इथं काय येणार आहे वॉज येणार आहे कारण वॉज सिंग्युलर आहे. इट आपला सिंग्युलर आहे तर याच्याबरोबर डज येणार आहे कारण डज आपला सिंग्युलर आहे. इट आपला सिंग्युलर आहे तर याच्याबरोबर आपला हॅज येणार आहे कारण हॅज आपला कसा आहे सिंग्युलर. इट आपला सिंग्युलर तर याच्याबरोबर डीड येणार आहे कारण डीड आपला कॉमन आहे तो सगळ्यांबरोबरच येतो. इट आपला सिंग्युलर आहे तर याच्याबरोबर हॅड येणार आहे कारण हॅड पण आपला कसा आहे कॉमन आहे. आता इट बरोबर ॲम वगैरे कधी येत नाही, ॲम फक्त कुणासाठी आयसाठी रिझर्व आहे. मग आता इट आपला सिंग्युलर आहे तर ह्याच्याबरोबर ऑल एम ए येणार, काय येणार ऑल एम ए येणार कारण एम ए सगळे काय इथं कॉमन आहे म्हणून इथं काय येणार आहे इट सिंग्युलर तर इथं विल आपला काय असणार आहे कॉमन म्हणजे इट विल बरोबर आहे. त्यानंतर इट आपला सिंग्युलर आहे तर याच्याबरोबर आपला कोण आला पाहिजे V5 कारण V5 आपला कसा असतो सिंग्युलर म्हणून इट टेक्स पाहिजे होतं कारण टेक्स आपला काय आहे V5 आहे आणि इट सिंग्युलर आहे म्हणून हे बरोबर. त्यानंतर इट आपला सिंग्युलर आहे तर ह्याच्याबरोबर काय पाहिजे आपला हॅज टेकन पाहिजे का कारण हॅज आपला कसा आहे रे सिंग्युलर आहे तर हॅज टेकन येणार आहे HV3. ठीक आहे. त्यानंतर इट आपला सिंग्युलर आहे तर ह्याच्याबरोबर हॅड टेकन पण येणार कारण हॅड टेकन आपला कसा आहे कॉमन आहे तो सगळ्यांबरोबरच येतो. त्यानंतर इट आपला सिंग्युलर आहे तर याच्याबरोबर कोण येणार आहे इज गोईंग येणार आहे कारण इज आपला कसा आहे सिंग्युलर आहे आणि इट आपला सिंग्युलर आहे तर याच्याबरोबर वॉज गोईंग पण येणार कारण वॉज गोईंग आपला कसा आहे सिंग्युलर आहे. आता मला सांगा इट बरोबर V1 येईन का नाही येणार कारण V1 आपला कसा आहे प्लुरल आहे. इट बरोबर V2 येईल, V2 का कारण V2 कसा आहे आपला कॉमन आहे. मग मी V2 लिहिलं नाही आय थिंक तर लिहितो इट बरोबर आपला काय येणार आहे V2 येणार आहे. मग इथं एक एक्झाम्पल घेतलं मी इट प्लेड, इट काय घेतलं प्लेड तर हे बघा V2 कॉमन आहे तो येणार आहे. ठीक आहे. आता यू हा जो यू आहे ह्या यूचा आता नीट ऐका बरं का. सगळ्यांनी थोडंसं मोबाईल जवळ घ्या, तोंडावरून असा चेहऱ्यावरून हात बीत फिरवा, एवढं मोठं लिहिलेलं आहे नाही का नाही. माझा पण हात दुखायला लागला आहे म्हणजे तेवढंच मला थोडंसं काय होईल रेस्ट भेटेल. ओके. आता यू आहे आपला U2 आता एक यू आपला सिंग्युलर आहे आणि एक यू आपला कसा आहे प्लुरल आहे. आता लक्षात ठेवायचं बघा यू आपला सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो त्याच्याबरोबर वर्ब येणार ते प्लुरलच. परत एकदा सांगतो यू आपला सिंग्युलर आहे आणि यू आपला काय आहे प्लुरल आहे म्हणजे यू सिंग्युलर पण येतो आणि प्लुरल पण येतो. दोन यू आहेत आपल्या इंग्लिशमध्ये सब्जेक्ट म्हणून येतात ते. मग ज्या वेळेस आपला यू सिंग्युलर असेल
यू सिंग्युलर असो किंवा यू आपला प्लुरल असो, याच्याबरोबर येणारं वर्ब हे प्लुरलच असलं पाहिजे. कळालं का काय म्हणलं मी? ते काय म्हणलो, यू आपला सिंग्युलर असो नाहीतर प्लुरल असो, याच्याबरोबर येणारं वर्ब हे नेहमी आणि नेहमी प्लुरलच येतं. यू इज असं कधी येणार नाही, कारण यू बरोबर सिंग्युलर वर्ब येणार नाही. यू वॉज येणार नाही, यू हॅज येणार नाही, यू डज येणार नाही, किंवा यू राईट्स असं येणार नाही, कारण राईट्स आपलं V5 आहे. म्हणजेच थोडक्यात यू सिंग्युलर असो नाहीतर प्लुरल, याच्याबरोबर वर्ब नेहमी आणि नेहमी प्लुरलच येणार. ठीक आहे. मग आता यू इथं सिंग्युलर जरी मी लिहिलं तरी लक्षात काय ठेवायचं, प्लुरल वर्ब. म्हणजेच आपला यू हा सिंग्युलर जरी असला तरी वर्ब कसं येणार, प्लुरल. मग हा जो यू आहे याच्याबरोबर आपण काय लिहिणार, तर यू आर लिहिणार, कारण आर आपला कसा आहे, प्लुरल. इथं यू वियर लिहिणार, कारण वियर आपला कसा आहे, प्लुरल, त्यालाच वर म्हणायचं. यू आपला प्लुरल आहे किंवा सॉरी सिंग्युलर आहे, तरी पण याच्याबरोबर आपण डू घेणार, कारण डू आपला प्लुरल आहे. यू आपला कसा आहे, सिंग्युलर आहे, तरी याच्याबरोबर हॅव घेणार, कारण हॅव आपला कसा आहे, प्लुरल, कारण यू बरोबर प्लुरल वर्बच येतं. यू आपला सिंग्युलर आहे तरी पण याच्याबरोबर आपला हॅड येणार आहे, कारण हॅड तर कॉमनच आहे. यू आपला सिंग्युलर आहे तरी याच्याबरोबर डीड येणार, कारण डीड आपला कसा आहे, कॉमन आहे. ठीक आहे. त्यानंतरून आपला यू जो आहे यू या यू बरोबर यू जरी सिंग्युलर असला तरी याच्याबरोबर नेहमी आणि नेहमी V1च येतो, V2 येणार नाही. म्हणजेच इथं यू प्ले असं येणार, यू प्ले, कारण हा V1 आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला यू जरी सिंग्युलर असला तरी याच्याबरोबर कोण येतो, V2, कारण V2 कॉमन आहे, म्हणून इथं यू प्लेड येणार. काय येणार, यू प्लेड, हा V2 झाला. यू बरोबर HV3 येतो, पण कोणता येतो रे, हॅव V3 येतो. कोणता येतो, हॅव V3, कारण हॅव आपला कसा आहे, प्लुरल आहे. त्यानंतर आपला यू आहे, हा यू जरी सिंग्युलर असला तरी याच्याबरोबर आपला हॅड V3 येणार आहे, कारण हॅड तर काय आहे, कॉमन आहे. आणि यू बरोबर आपल्या काय येणार आहे, तर ऑल MA येणार. काय येणार, ऑल मॉडल ऑक्झिलरी. ठीक आहे. आता ते डिटेलमध्ये शिकूत बरं का, कधी कोणतं मॉडल ऑक्झिलरी येतं ते, त्याचं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणून इथं काय येणार, यू विल येणार. काय येणार, यू विल आपलं काय आहे, MA. क्लिअर झालं, अरे समजलं का? मग यूचा विषय संपला. दुसरा यूचं पण सेम टू सेम तेच लिहायचं आहे. हा यू प्लुरल आहे, मग इथं काय येणार आहे रे, यू प्लुरल आहे, तर इथं आपला आर पण कसा आहे, प्लुरल आहे. त्यानंतर यू आपला प्लुरल आहे, तर इथं वियर येणार आहे, वॉज येणार नाही, कारण ते वर प्लुरल आहे. यू आपला प्लुरल आहे, तर ह्याच्याबरोबर डू येणार आहे, डज येणार नाही, कारण डू प्लुरल आहे. यू आपला प्लुरल आहे, तर याच्याबरोबर हॅव येणार आहे, हॅज येणार नाही, कारण हॅज आपलं सिंग्युलर आहे. यू आपला प्लुरल आहे, तर याच्याबरोबर डीड येणार, कारण डीड आपल्याला माहिती आहे, कॉमन आहे. त्यानंतर आपला यू आपला जरी प्लुरल असला तरी याच्याबरोबर हॅड येणार, कारण हॅड आपला काय कॉमन आहे. यू आपला प्लुरल आहे, तरी याच्याबरोबर काय येणार आहे, आर गोईंग येणार. काय येणार, आर गोईंग, कारण आर गोईंग आपला प्लुरल आहे. यू जरी प्लुरल असला तरी याच्याबरोबर काय येणार आहे, वी आर गोईंगच येणार आहे, वी आर गोईंग. ठीक आहे. त्यानंतर यू बरोबर हॅव गिवन येणार, HV3, हॅव गिवन येणार, हॅज गिवन येणार नाही. यू बरोबर आपला यू प्लुरल आहे, याच्याबरोबर हॅड गिवन येणार, कारण हॅड आपला कसा आहे, प्लुरल, कसा आहे, सॉरी कॉमन आहे. हॅड आपला कसा आहे, कॉमन. आणि हा जो आपला यू आहे ना, या यू बरोबर ऑल MA येणार. काय येणार, ऑल MA येणार, म्हणजेच यू विल असं येणार. ठीक आहे. आता आणखीन मेन वर्बचं राहिलं ना रे, V1 राहिला, आणि यू बरोबर आपला कोण येणार आहे, V1 येणार आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, यू राईट असं येणार आहे. आणि यू बरोबर आपला काय येणार आहे, V2 येणार आहे. म्हणजेच यू प्लेड असं आलं पाहिजे, कारण प्लेड आपला काय आहे, V2 आहे. कळलं आहे. आता मला वाटतं इथल्या यूमध्ये काहीतरी लिहायचं राहिलं आहे. काय गाड्या, यू हॅड झाला, यू ऑल MA झालं, MA इकडे राहिलं आहे, HV3 झाला, V2 झाला, V1 झाला, हा लिहिलेलं आहे. ठीक आहे. हा एम इज आरचा राहिलं आहे ना. इथं आणखीन काय पाहिजे, यू आपला सिंग्युलर जरी असला तरी आर गोईंगच येणार, आणि यू जरी सिंग्युलर असला तरी इथं वर प्लेइंगच येणार. ठीक आहे. हे प्लुरल येणार. समजलं. हे तर लिहायचं राहिलं होतं, तेवढं लिहिलं. यूचं कळालं. आणि दे आपला फिक्स म्हणजे प्लुरल आहे, त्यामुळं देला
सेम टू सेम ह्यांच्यासारखंच येणार आहे. मग आता दे जो आहे दे इथं काय येणार आहे, दे आपला प्लुरल आहे तर याच्याबरोबर काय येणार आहे रे, आर येणार आहे. त्यानंतरून दे आपला प्लुरल आहे, दे आपला प्लुरल आहे तर याच्याबरोबर वियर येणार आहे, वॉज कधी येणार नाही, दे वॉज असं कधी सेंटेन्स नसतं. दे आपला प्लुरल आहे तर याच्याबरोबर काय येणार आहे, डू येणार आहे, कारण डू आपला प्लुरल आहे. दे आपला प्लुरल आहे तर याच्याबरोबर काय येणार आहे, आपलं हॅव येणार आहे, कारण हॅव आपलं कसं आहे प्लुरल आहे. आणि दे आपला प्लुरल आहे तर याच्याबरोबर काय येणार आहे, दे प्लुरल आहे तर याच्याबरोबर डीड येणार आहे, कारण डीड आपला कसा आहे कॉमन. दे आपलं प्लुरल आहे, दे आपलं प्लुरल आहे तर याच्याबरोबर काय येणार आहे, हॅड येणार आहे, कारण हॅड आपला काय आहे कॉमन आहे. दे आपला प्लुरल आहे तर याच्याबरोबर ऑल एम ए येणार आहे, ऑल एम ए येणार आहे. आणि ऑल एम ए म्हणून दे आपला जर का दे आपला प्लुरल आहे तर याच्याबरोबर काय येणार आहे, विल येणार आहे, कारण विल आपला काय आहे एम ए आहे. त्यानंतरून दे जर का घेतला तर दे बरोबर आर गोईंग येणार, कारण आर गोईंग आपलं कसं आहे प्लुरल आणि दे पण कसं आहे प्लुरल. इथं दे आपला प्लुरल आहे तर याच्याबरोबर वियर कमिंग येणार आहे, का, कारण वियर आपलं प्लुरल आहे. आणि दे आपला प्लुरल आहे तर ह्याच्याबरोबर हॅव गिवन येणार, कारण एच ही. आणि दे आपला प्लुरल आहे तर ह्याच्याबरोबर हॅड टेकन येणार, का, कारण हॅड टेकन आपला कसा आहे, हॅड आपला कॉमन येणार आहे. आता राहिला V1चा. मग दे आपला कसा आहे प्लुरल आहे तर याच्याबरोबर कोण येणार, V1 येणार, म्हणजेच दे ईट असं येणार, दे ईट असं येणार. आणि दे बरोबर आपला कोण येणार आहे, V2 येणार आहे, म्हणजे जिथं दे एट आपला V2 आहे तो येणार. कळालं? ठीक आहे, संपलं. मग एवढं मोठं लिहायला होतं. हे सब्जेक्ट हा वर्ब ॲग्रीमेंट. आता हे कॉमन आहे बरं का, हे तुम्हाला येत होतं ॲक्च्युली, पण तरी पण आपण काय आहे की एकदा ओव्हरलुक किंवा आपण एकदा व्यवस्थित बघितलेलं आहे ते. आणि काय आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1मध्ये काय आहे, जर का आपला सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब पण सिंग्युलर घ्यावं आणि सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब पण प्लुरल घ्यायचं असतं. आता नाऊनबद्दल, नाऊनचं मी काही लिहित नाही बरं का. जर का आपलं नाऊन आहे आपलं, हे तर एक नाऊन घेतलं मी, समजा आर्या हे एक मुलीचं नाव आहे, एकाच मुलीबद्दल एक नाही, मग हे सिंग्युलर आहे, ठीक आहे. तर ह्याच्याबरोबर काय येणार बरं, सगळे सिंग्युलर वर्ब येणार, म्हणजे आर्या इज येणार, आर्या इज येणार, किंवा आर्या वॉज येणार, किंवा आर्या डज येणार, किंवा आर्या हॅज येणार, किंवा आर्या डीड येणार, कारण डीड तर कॉमन आहे, किंवा आर्या हॅड येणार, किंवा आर्याच्या पुढं V5 येणार, म्हणजे V5 आर्या राईट्स असं येणार. काय येणार, राईट्स, कारण हे V5 आहे ना, बरोबर, राईट येणार नाही. किंवा आपलं आर्या आहे, आर्या इज गोईंग येणार, इज गोईंग, किंवा आर्या वॉज गोईंग येणार आहे, किंवा आर्या हॅज गिवन येणार आहे, हॅज गिवन, किंवा आर्या हॅड गिवन येणार आहे, हॅड गिवन, ठीक आहे. पण आर्या बरोबर V1 येणार नाही, किंवा आर्या विल पण येणार आहे, ठीक आहे, कारण ते मॉडल ऑक्झिलरी आहे. आता इथं जर का मी घेतलं राज अँड आर्या, काय घेतलं, राज अँड आर्या, तर मात्र इथं घोळ होणार आहे, कारण राज अँड आर्या मिळून किती जण झाले, 2 जण झाले. मग हे 2 जण झाले तर याचा अर्थ हे प्लुरल झाले. मग हे प्लुरल झाले तर इथं इजच्या जागेवर आर पाहिजे, इथं वियर येणार आहे, इथं हॅव येणार आहे. आर्या अँड राज अँड आर्या हॅव, राज अँड आर्या डीड कारण कॉमन आहे, राज अँड आर्या हॅड कारण कॉमन आहे, राज अँड आर्या V1 येणार, का, कारण V1 आपला कसा आहे प्लुरल आहे, म्हणून इथं टेक, राज अँड आर्या टेक, किंवा राज अँड आर्या लव असं येणार आहे, ठीक आहे. इथं राज अँड आर्या आर गोईंग असं येणार आहे, इज गोईंग येणार नाही, किंवा वियर प्लेईंग असं येणार आहे, वियर प्लेईंग, किंवा हॅव गिवन येणार आहे, कारण हे सगळे काय इथं प्लुरल, किंवा हॅड गिवन, कारण हॅड गिवन आपला काय कॉमन आहे, लक्षात राहील. आणि ऑल एम ए यांच्याबरोबर काय होणार, येणार. कळलं? मग हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1चं
बेसिक. आय होप तुमचं क्लिअर झालं असेल. आता आपण डायरेक्ट काय करणार तर सेंटेन्स बघणार. तर तुम्ही मस्तपैकी काय करायचं, हे सगळं काय करायचं लिहून घ्यायचं व्यवस्थित. मी जसं लिहिलं आहे तसं. इथं बघा, ह्याला मी थोडंसं खाली पण घेतो वाटलंच तर, तुम्हाला परत प्रॉब्लेम नको. हे यूचं पण बघा, एका यूचं जसं आहे ना सेम टू सेम दुसऱ्या यूचं तसंच आहे. हे लिहायला थोडंसं वैताग आहे पण लिहून घ्या. चलो मग आता आपण डायरेक्ट सेंटेन्सला सुरुवात करू. ओके, असे आपल्याला बघा भरपूर सारे सेंटेन्स येतात आणि मी जसं करणार आहे सेम टू सेम तसंच करायचं आहे. किती सेंटेन्स? 25 सेंटेन्स झालं. एवढे 25 सेंटेन्स आपल्याला काय करायचे तर सोडायचे. तर आता एवढे सेंटेन्स सोडायचे, दम लागणार आहे. तोपर्यंत थोडंसं आपण पाणी वगैरे पिऊन घेतो मी. ओके, आता पहिलं सेंटेन्स बघा. हा आपला काय आहे सब्जेक्ट आहे आणि इकडं काय आहे वर्ब आहे. आणि आपल्याला हे सब्जेक्ट आणि वर्ब यांचं ॲग्रीमेंट बघायचं आहे. आणि आपलं काय आहे सब्जेक्ट काय म्हणतोय, वर्बला मी सिंगल आहे तर तुला सिंगल राहावं लागेल. सब्जेक्ट म्हणतोय मी जुडीनी तर तुला पण काय करावं लागेल, जुडीनी यावं लागणार, कपल. ठीक आहे, ही सिंग्युलर आहे तर मला सांगा हा सिंग्युलर आहे तर वर्ब पण कसं पाहिजे, सिंग्युलर. आता इथं मग काय येणार आहे, किल्स येणार आहे. कारण किल्स आपलं V5 आणि सिंग्युलर आहे. किल येणार नाही कारण ते V1 आहे आणि ते कसं आहे प्लुरल, म्हणून ही किल्स असं पाहिजे होतं. शी बघा आपलं सिंग्युलर आहे तर इथं इट पाहिजे का इट्स, सांगा बरं. इट्स पाहिजे का, कारण इट्स आपलं काय आहे V5 आणि V5 सिंग्युलर असतं. इट आपलं V1 आहे आणि V1 नेहमी प्लुरल असतं, त्यामुळे त्याचा विषय संपला. इट बघा आपला सिंग्युलर आहे तर इथं कॅच पाहिजे का कॅचेस, इथं कॅचेस पाहिजे कारण हे V5 आहे. V5 सिंग्युलर असतं, कॅच येणार नाही कारण V1 आहे ते कसं असतं प्लुरल असतं. इट सिंग्युलर तर वर्ब पण सिंग्युलर. आता दे आपला प्लुरल येणार आहे, मग दे बरोबर काय येणार आहे, डू येणार आहे कारण डू आपला प्लुरल आहे आणि डज आपला कसा आहे सिंग्युलर आहे, त्यामुळे डज येणार नाही डू येणार आहे. आता मी जसे ॲरो केलेले तर सेम टू सेम तुम्ही ॲरो करायचे. मी जसं क्रॉस केलेलं आहे तुम्ही पण तसंच क्रॉस करायचा. चलो पुढचं. ह्याला थोडंसं मी काय करतो इकडं घेतो बरं काय स्लाईडला, म्हणजे काय आहे माझा चेहरा येईन जराशी. आता यू बघा आपला यू सिंग्युलर आहे किंवा प्लुरल आहे, आपल्याला काय घेणं आहे का, यू सिंग्युलर असो नाहीतर प्लुरल, आपल्याला काय घेणं देणं नाही. आपल्याला काय बघायचं आहे, यू सिंग्युलर असो नाहीतर प्लुरल, आपण वर्ब मात्र प्लुरलच घ्यायचं. आणि म्हणून इथं हॅव आपला प्लुरल आहे, हॅव येणार आहे. हॅज सिंग्युलर आहे तो येणार नाही. दे अगेन आपला प्लुरल आहे तर ह्याच्याबरोबर V1 पाहिजे. मग बघा ड्रिंक आपलं V1 आहे कारण V1 प्लुरल असतं. ड्रिंक्स V5 आहे हे सिंग्युलर असतं. V5 म्हणजे ज्याला यस किंवा ES असतो ते सिंग्युलर असतं. काय असतं, सिंग्युलर. नीट लक्षात द्या, ते तुमच्या नावांचं जर डोक्यात असेल ना तर तुम्ही चुकता बरं का इथं. आता इथं वी आपला बघा प्लुरल आहे तर इथं हॅव पाहिजे का हॅज, तर हॅज पाहिजे. सॉरी, वी आपला प्लुरल आहे तर ह्याच्याबरोबर काय पाहिजे, हॅव, कारण हॅव आपला प्लुरल आहे. हॅज आपला काय सिंग्युलर तो येणार नाही. वी अगेन आपला प्लुरल आहे तर इथं गिव पाहिजे कारण गिव आपलं V1 आहे आणि V1 नेहमी प्लुरल असतं. गिव्ज येणार नाही कारण ते V5 आहे ते सिंग्युलर आहे. ठीक आहे, त्यानंतर राज अँड आर्या. आता बघा दोघ जण झाले का नाही, मग दोघ जण झाले तर हे कसे येतं प्लुरल येतं. कसे येतं प्लुरल, मग हे प्लुरल तर इथं काय पाहिजे, लव हे V1 पाहिजे. लव्ज हे V5 येणार नाही कारण V5 सिंग्युलर आहे. इथं ही अँड शी किती जण झाले रे, दोघ जण झाले ना, मग दोघ जण झाले तर हे 100% प्लुरल आहे. मग हे प्लुरल आहे तर इथं मेक किंवा मेक्स पाहिजे तर इथं पाहिजे मेक कारण मेक आपलं V1 आहे. मेक्स आपलं काय आहे V5 ते सिंग्युलर ते येणार नाही. यू आपला सिंग्युलर असो नाही तर प्लुरल आपल्याला घेणं देणं नाही, याच्याबरोबर प्लुरलच वर्ब येणार तर इथं डू येणार कारण डू आपलं प्लुरल आहे. डज आपलं कसं आहे सिंग्युलर, त्यामुळे ते येणार नाही. आता यू आपला सिंग्युलर असो नाही तर प्लुरल आपल्याला काय घेणं देणं नाही, याच्याबरोबर वर्ब जे आहे ते प्लुरलच येणार. आर येणार, इज येणार नाही. यू आर असंच येणार, यू इज असं येणार नाही. यू हॅव असंच येणार कारण यू सिंग्युलर असं नाही तर प्लुरल आपल्याला काय घेणं देणं नाही. आता इथं शांती अँड सुमती किती जणी झाल्या बरं या,
शांती अँड सुमती दोघी जणी झाल्या. कधी विचारले? कंबाईन 19ला विचारल्या. मग शांती अँड सुमती दोघी जणी झाल्या. प्लुरल होता, ह्या प्लुरल तर वर्ब इथं गो पाहिजे होतं, गोज येणार नाही कारण गोज आपलं V5 आहे आणि ते सिंग्युलर आहे म्हणून तिथं V1 येईल. इथं ही आपला सिंग्युलर आहे तर इथं होप पाहिजे का? होप्स पाहिजे कारण इथं V5 आहे. V5 सिंग्युलर असतं, होप आपलं V1 आहे, हे प्लुरल आहे आणि सिंग्युलर बरोबर प्लुरल जमणार नाही. PSI 17चं सेंटेन्स. आता इथं आय हॅज स्पोकन टू हिम ऑन द सब्जेक्ट मेनी टाइम्स, हे 17ला. आता बघा आय आपला सिंग्युलर आहे पण त्याच्याबरोबर हॅव आणि हॅज ह्या दोघांपैकी कोण येतो रे? हॅव येतो, हॅज येत नाही. एकदम बेसिक गोष्ट आहे बरं का, पण तरी पण बऱ्याचशा जणांची चुकते ती. एक्झाममध्ये बरेचशे जण चुकून आलेले ते. हॅव आपलं प्लुरल येणार, हॅज सिंग्युलर आहे त्यामुळे ते येणार नाही. ब्युटी अँड फोली हे काय आहे? दोन गोष्टी आणि हे काय आहे? प्लुरल आहे. काय आहे? प्लुरल. आता कधी विचारलंय? PSI 1993. आता आयोगाच्या सदस्यांनी विचारलंय ते सेंटेन्स. इज आर जनरली कंपॅनियन्स, त्याचं मिनिंग सांगतो तुम्हाला. त्यांचं असं म्हणणं आहे की सुंदरता आणि मूर्खता ह्या दोघींच्या एकमेकांचे जोडीदार आहेत. म्हणजे थोडक्यात जिथं सुंदरता असते तिथं मूर्खपणा असतो असं त्या सदस्याला म्हणायचं आहे. माझं वैयक्तिक मत काही नाही या, तुमचं तुम्ही समजून घ्या. जे सुंदर आहेत ते लोक, पण सर्वांनी स्वतःला सुंदरच समजायचं. बरं असू द्या. हे प्लुरल आहे, ठीक आहे. हे प्लुरल आहे तर इथं आर येणार आहे कारण प्लुरल आहे. इथं इज येणार नाही कारण ते सिंग्युलर आहे. कळलं आहे? अरे समजलं का? ब्युटी अँड फोली कदाचित त्याची वाईफ वगैरे तसं असं, जाऊ द्या आपल्याला काय करायचं आहे. आता रामा अँड हरी किती जण झाले रे? 2 जण झाले. म्हणजे हे प्लुरल आहे, हे प्लुरल आहे तर इथं आर पाहिजे, इजचा संबंध नाही. हे आर प्लुरल येणार कारण इज आपलं सिंग्युलर आहे. आता नेम अँड फेम, नाम आणि प्रसिद्धी ह्या 2 गोष्टी झाल्या तर हे प्लुरल आहे तर इथं प्लुरल आहे तर डू आपलं कसं आहे? प्लुरल आहे. इथं डज येणार नाही कारण डज आपलं कसं आहे? सिंग्युलर आहे. क्लिअर आहे? म्हणून तिथं डू येणार आहे, डज येणार नाही. म्हणून नेम अँड फेम डू नॉट मेक वाईज. आता द गव्हर्निंग पार्टी युजली, द गव्हर्निंग पार्टी ही एकच पार्टी आहे म्हणून हे सिंग्युलर आहे. गव्हर्निंग पार्टी म्हणजे जरी 4-5 पक्ष एकत्र आले तरी पण ते सगळे मिळून राज्य करतात का नाही, म्हणून ती गव्हर्निंग पार्टी आपण एकच कन्सिडर करायची. मग हे एकच आहे, हे सिंग्युलर आहे तर याच्याबरोबर आपलं डज पाहिजे कारण डज आपलं कसं आहे? सिंग्युलर आहे. डू येणार नाही कारण डू आपलं कसं आहे? प्लुरल आहे आणि डज आपलं V5 आहे त्यामुळे ते कसं येणार आहे? सिंग्युलर. आता डज V5 कसं आहे ते आपल्याला पुढं बेसिकमध्ये कळणार आहे बरं का. आता बार्ली, व्हीट अँड राईस इज आर सिरियल्स. आता बघा बरं किती गोष्टी झाल्या या? बार्ली, व्हीट अँड राईस 3 गोष्टी झाल्या की नाही? बार्ली पण आहे, व्हीट आहे आणि राईस आहे. मग या 3 गोष्टी तर ह्या 3 गोष्टी तर ह्या प्लुरल होता आणि ह्या प्लुरल तर इथं आर येणार आहे आपलं प्लुरल. इथं इज येणार नाही कारण ते इज कसं आहे? सिंग्युलर. म्हणून राज्यसेवा 17चं हे जे सेंटेन्स आहे चूज द करेक्टमध्ये बार्ली, व्हीट अँड राईस आर सिरियल्स हे एकदम बरोबर आहे. म्हणजे ते चुकीचं इज जर असतं तर चुकीचं होतं. ओके. आता बघा हे द रिव्हर आपला सिंग्युलर आहे तर याच्याबरोबर काय पाहिजे? सिंग्युलरच वर्ब पाहिजे. मग इथं बघा फ्लोईंग आपला V4 आहे त्याचा काही विषय नाही त्यामुळे हे येणार नाही. फ्लोज आपला V5 आहे त्यामुळे हे काय आहे? याचं V5 बसतोय बरं का, हा सिंग्युलर आहे. ठीक आहे, इथं मी फक्त लिहितो V5 आहे, हा सिंग्युलर आहे. आता फ्लोन, हा फ्लोन काही नसतो, त्याचा फ्लोन नसतो कारण आपलं बघा फ्लो हा V1 आहे आपला, ह्याचा V2 काय होतं? फ्लोड. काय होतो? फ्लोड. हा V2 होतो आणि V3 पण काय येणार आहे? फ्लोड. हा V3च होणार आहे. सेम आहे, V2 आणि V3 सेम आहे. मग आता फ्लोड आपला आहे ना V2 आहे. मग बरेचसे जण म्हणते सर इथं V2 पाहिजे होता, नाही का नाही? आणि V5 पण जमतोय आणि V2 पण जमतोय. पण हे जे सेंटेन्स आहे ना, ह्या सेंटेन्सचा जर का कॉन्टेक्स्ट बघितला आपण तर WCD वाल्यांनी उत्तर काय दिलेलं आहे? फ्लोज दिलेले. काय दिलेले? फ्लोज दिलेले. का दिलेले तुम्हाला सांगतो की जर का आपण एखादी गोष्ट आहे तिचं जर का जसं आपण स्पोर्टची कॉमेंट्री करतो की नाही तसं जर का एखाद्या गोष्टीचं आपण वर्णन करत असाल तर तिथं आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरायचा असतो. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच V5 वापरायचा असतो. काय असतो? V5 वापरायचा असतो. म्हणून खरं तर WCD वाल्यांनी याचं उत्तर हे दिलेलं आहे. अदरवाईज हे फ्लोड ते पण येत आहे. ठीक आहे, पण WCD वाल्यांनी 2 नंबर उत्तर दिले त्यामुळे आपण हे 2 नंबरच ठरवणार आहोत आणि कॉन्टेक्स्टनुसार 2 नंबरच करेक्ट आहे. आता 22वा आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ द करेक्ट वर्ब.
शी सिंग ब्युटिफुली सॉन्ग ॲट द कॉन्सर्ट. आता हे सेंटेन्स 1 नंबरचं आहे बरं का. ह्याला आहे ना मी थोडंसं खाली घ्यायला पाहिजे होतं, पण जाऊ द्या, तुमच्या वर्कबुकमध्ये व्यवस्थित आहे, PPTमध्ये थोडंसं खालीवर झालं. हे एक आहे. मग बघा आता सी सिंग्युलर आहे, तर सिंग आपला बघा V1, मग सिंग्युलर वर बरोबर V1 जमतं का? नाही, म्हणजे पहिलं सेंटेन्स माझं चुकीचं. आता सी आपला सिंग्युलर आहे, आता डायरेक्ट V4 एकटा कधी येतो का? V4 बरोबर ॲम इज आर वॉज विअर पाहिजेत ना, म्हणून हे 2 नंबरचं सेंटेन्स पण माझं काय आहे? चुकीचं आहे. इथं शी इज सिंगिंग असं पाहिजे होतं, किंवा शी वॉज सिंगिंग असं पाहिजे होतं. इथं काय? शी सॅंग अ ब्युटिफुल सॉन्ग ॲट द कॉन्सर्ट. इथं बघा सॅंग आपला काय रे? V2 आलेला आहे, सी सिंग्युलर आहे, V2 आपला कॉमन आहे, कॉमन जमतो ना, कॉमन जमतो, तर हे सेंटेन्स माझं बरोबर आहे. इथं सी आपला सिंग्युलर आहे, संग आपला काय रे? V3 आहे. V3 एकटा कधी येतो का? नाही, याच्याबरोबर हॅज पाहिजे होता. शी हॅज संग ए ब्युटिफुल सॉन्ग ॲट द कॉन्सर्ट असं पाहिजे होतं, म्हणून हे पण चुकीचं आहे. मग उत्तर फायनल किती नंबर आपलं? 3 नंबर. BMC 22ला विचारलं आहे. आता तलाठ्याला विचारले बघा. शी डॅश नॉट वॉन्ट टू गो टू द मूवीज. शी डॅश नॉट वॉन्ट टू गो टू द मूवीज. आता इथं बघा हा वॉन्ट आपला काय रे? V1 आहे. आता हा जर का V1 आहे तर इथं डू, डज किंवा डीड पाहिजे, आर येणार नाही, ठीक आहे, कारण आर म्हणलं तर V4 पाहिजे होता. हॅव येणार नाही, कारण हॅव म्हणलं तर V3 पाहिजे होता, कारण V3 येतं. आता डू किंवा डज येणार बघा. मग शी आपला सिंग्युलर आहे, त्यामुळे इथं डजच येणार आहे, कारण डज आपला कसा आहे? सिंग्युलर आहे. डू येणार नाही, कारण डू आपला कसा आहे? प्लुरल. तलाठ्याला विचारले 23ला. सेव्हरल कॅन्डिडेट्स डॅश सबमिटेड दिअर ॲप्लिकेशन लेट. आता सेव्हरल कॅन्डिडेट्स म्हणजे एकापेक्षा अनेकच ना, मग हे प्लुरल झाले, हे प्लुरल झाले, तर वर्ब पण आपल्याला कसं घ्यायचं आहे? प्लुरल. मग ह्याच बघा सिंग्युलर आहे, हे येणार नाही. वॉज आपलं बघा सिंग्युलर आहे, येसवाले सगळे सिंग्युलर असते, सांगितलं ना. इज आपलं सिंग्युलर आहे, हे येणार नाही. आपलं उत्तर येणार आहे हॅव, कारण हॅव आपलं काय आहे? प्लुरल. म्हणून सेंटेन्स होतं सेव्हरल कॅन्डिडेट्स हॅव सबमिटेड देअर ॲप्लिकेशन्स लेट असं पाहिजे होतं. आता 25वं. ही रीड द बायबल एव्हरी डे. राज्यसेवा 23ला. आता ही आपला सिंग्युलर आहे, तर इथं V1चा काही संबंध आहे का रे? नाही आहे ना. आता बघा आपला जो रीड आहे, रीड हा आपला V1 आहे, रेड आपला काय आहे? V2 आहे, आणि हा रीड परत आपला काय आहे? V3 आहे. आता आपल्या वाचण्यावर येते, पण इथं रीड सेम आहे का नाही रे? सेम आहे ना. मग आता हे आणि हे ह्या दोन्हीपैकी कोणतं बरोबर आहे का नाही? तर इथं एव्हरीडे हा जो कीवर्ड दिसतोय ना, एव्हरीडे, हे सेंटेन्स खरं तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण ॲड केलेलं आहे. परत सिम्पल प्रेझेंट टेन्स शिकवताना हे सेंटेन्स मी परत एकदा घेणार आहे. हा जो एव्हरीडे हा कीवर्ड आहे ना, हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणल्यावर V1 किंवा V5 असला पाहिजे. म्हणून इथं रीडच्या ऐवजी काय पाहिजे होतं? रीड्स पाहिजे होतं, कारण ही सिंग्युलर आहे, तर इथं रीड्स आपला काय आहे रे? V5 आहे. काय आहे? V5. कळालं? म्हणून इथं रीड्स पाहिजे होतं. कळालं? इथं V1 येणार नाही, म्हणून याचं उत्तर आहे रीड्स. ठीक आहे. तर हा होता आपला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता लेक्चर संपवण्याच्या अगोदर आपण काय करू? परत एकदा याची थोडीशी रिव्हिजन करूत. आपण पहिल्यापासून कसं काय लेक्चरमध्ये शिकलो ते. आता तुम्ही मस्तपैकी काय करा की मस्तपैकी डोळे वगैरे बंद करून बसले तरी काही अडचण नाही आहे, कुणाला झोप वगैरे लागणार नाही आहे. मग आपण आठवायला सुरुवात करू. बघा आपण काय केलं की सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट ह्याचं बघत होतं. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा हाय हॅलो वगैरे म्हणलं, मी तुम्हाला सांगितलं वर्बबुक वगैरे असल्या तसल्या ह्या गोष्टी सांगितल्या, रेड पेन यूज करा. त्यानंतरून सांगितलं की आपला सब्जेक्ट आहे तो वर्बला काय म्हणतो? तू सिंगल आहे, तर मी पण सिंगल राहणार आहे. आणि सब्जेक्ट म्हणतो आहे तू जोडीने, तर मी पण काय जोडीने, म्हणजेच सब्जेक्ट प्लुरल आहे तर वर्ब पण प्लुरल आहे. त्यानंतरून आपण ते 2 सेंटेन्स लिहिले होते, सांगितलं होतं ते सेंटेन्स आपल्याला वर्कबुकमध्ये लिहायचे नाहीत. आणि तो जो रूल आहे तो रूल आपण डिकोड करणार आहोत असं म्हणलं होतं. आपण त्या रूलकडं अजून गेलो नाहीत बरं का. हे झाल्यानंतरून आपण त्या रूलकडं जाऊया. तो रूल वगैरे लिहिला होता. ही शी इट करता आल्यास क्रियापदाला यस किंवा ES लावावे, हे असे 65 नियम आपल्याला पाठ करायचे नाहीत. ठीक आहे. ते आपण मी परत एकदा त्याच्याकडे जातो आणि डिकोड करतो. त्यानंतर आपण आय आहे, आयचं बघा असं लिहिलं होतं.
आय जो आहे आय बरोबर आय एक्सेप्शन आहेत त्याला, बरोबर आहे की नाही. आय बरोबर एमच येतो, कारण एम हा स्पेशली डिझाईन केला आहे आपल्या आयसाठी. एम बाकीच्या कोणत्याही सब्जेक्ट बरोबर येणार नाही, ठीक आहे. त्यानंतर आय त्याचे एक्सेप्शन मी व्हाईट पेनने लिहिले होते बघा. आय इज येत नाही, आय वॉज येतं, विअर येतं पण कंडिशनल सेंटेन्समध्ये येतं असं मी तुम्हाला सांगितलं होतं, ते लिहिलं होतं. त्यानंतर मग आपण वीचं पण लिहिलं होतं, ही शी इट यू यू आणि दे ह्यांचं पण लिहिलं होतं. यूचं सांगितलं होतं बघा, त्याला काही घेणं नाही, तो सिंग्युलर असं नाही तर प्लुरल. वर्ब कसं येणार आहे, प्लुरलच येणार आहे, ठीक आहे. आता आपलं ते लिहिताना बघा आपलं यूचं एक विसरलं होतं, जे परत मी बॅक घेऊन लिहिलं होतं, आठवते का तुम्हाला. यू आर गोईंग, यू वर प्लेईंग, हे विसरलं होतं आपलं, ते लिहिलं होतं ना आपण. आणि देचं आपण लिहिलं होतं. त्यानंतरून आपण नाऊनचं पण लिहिलं होतं, आर्या इज असं लिहिलं होतं, राईट. 2 एरो असे काढले होते. त्यानंतर रॅड अँड आर्या असं पण लिहिलं होतं, हे दोघांचं पण लिहिलं होतं. आणि मग म्हणलं होतं की आता मस्तपैकी पाणी वगैरे पिऊन घ्या, आणि पाणी मी पण पिलं होतं. त्यानंतर मग आपण ते सेंटेन्स सोडवायला सुरुवात केली होती. आपले 25 सेंटेन्स होते, राईट. मग आपण ही सिंग्युलर, तर तसं करत करत पहिले 4 झाल्यानंतर मी म्हणलं होतं की तुम्ही पण माझ्यासारखाच ॲरो काढायचा, माझ्यासारखंच क्रॉस करायचं, आठवते. त्यानंतर मग दुसरा आणि तिसऱ्यामध्ये बघा मी ते स्लाईड इकडं हे केली होती, म्हणलं होतं की माझा चेहरा तुम्हाला क्लिअरली दिसन म्हणजे, बरोबर. बाकीच्या कोणत्याला इकडे ढकललं नव्हतं. असं करत करत आपण 25 सेंटेन्स सोडवले होते. राज्यसेवेचा तो WCDचा एक क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये बघा फ्लोज आणि फ्लोड हे आलं होतं. ती WCDने फ्लोज उत्तर दिले आणि कॉन्टेक्स्टनुसार काय फ्लोज बरोबर आहे, ठीक आहे, म्हणून फ्लोज बरोबर आहे. त्यानंतरून आपण एव्हरीडेचं एक राज्यसेवेचं बघितलं होतं, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मी ते सिम्पल प्रेझेंट टेन्स शिकवताना परत एकदा सेंटेन्स मी काय करणार आहे, पाहणार आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर मग हे थँक्यूचं वगैरे आलेलं आहे. मग आता आपण पहिल्या स्टार्टिंगला जाऊ, ठीक आहे. हे बघा पहिल्या स्टार्टिंगला आपलं रीडचं वगैरे लिहिलेलं सांगायचं राहिलं तेवढं, रेड. आता हा जो रूल आहे ह्याच्याकडे येतो मी थोडंसं, कुठं लिहिलेलं आहे, हां इथं. तर बघा आता हे सेंटेन्स बरोबर होतं, तुम्ही नियम पाठ करायची गरज आहे का, नाही. इथं राम बघा आपला सिंग्युलर आहे, तर इट्स आपलं V5 आहे, सिंग्युलरच येणार ना, म्हणून राम इट्स अ मँगो असं म्हणतो आपण. शी आपला सिंग्युलर आहे, तर इथं बघा राईट्स आपला V5 आहे, सिंग्युलर आहे ना, म्हणून शी राईट्स ए लेटर, हे असं सेंटेन्स आहे. तुम्ही डायरेक्ट सेंटेन्स पाठ करतात. आता हे नियम पाठ करायची गरज आहे का, ही शी इट जर करता म्हणून आले तर क्रियापदाला ES लावावे किंवा जोडावे, पाठ करायची गरज आहे का, नाही. आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे, ही शी आणि इट हे सिंग्युलर होतं, आणि वर्ब आणि सब्जेक्ट ह्यांच्यामध्ये एक नातं आहे, कोणतं आहे की सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण सिंग्युलर. मग नियम पाठ करायची गरज काय, कॉमन सेन्स आहे. हा सिंगल आहे तर ते सिंगल असणार, ती जुडी आहे तर ती पण काय जुडी आहे. म्हणून हे असले जे नियम वगैरे येतं हे काय आपल्याला अंटू पंटू हे बारीक सारीक बघायचं, म्हणजे बारकाले सेंटेन्स आता काही परीक्षेला येत नाही तर, ठीक आहे. हे पाठबीट करीत बसायचं नाही. मी पण पुसून टाकतो, तुम्ही पण लिहून लिहायचं नाही आहे, हे सेंटेन्स लिहायचे नाही तर. आणि नॉर्मली इंग्लिशचा थोडासा अभ्यास जो आहे तो इंग्लिशमधूनच आपण करत जाऊ, ठीक आहे. करता असाल तर त्याला सब्जेक्टच म्हणत जाऊ, ओके. चलो, तर इथं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1 आपला संपलेला आहे. आधीतच आपण थांबूया, पुढच्या लेक्चरमध्ये आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 2 पाहू. थँक्यू.